लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। बोरीचा हा ऐतिहासिक विजय सन्माननीय आमचे नेते माननीय स्वर्गवासी अजितदादा पवार साहेब यांच्या चरणी मी अर्पण करतो। आणि बोरी गावामध्ये भूतन भविष्यात याच्यापूर्वी कधीही न मिळालेलं मताधिक्य, जवळपास 1900 मतांचं मताधिक्य एकट्या बोरीमधून मिळाल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने जे काही प्रतिष्ठेची लढाई केली होती, जे त्यांना गल्लोगल्ली फिरावं लागलं होतं, रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत पालकमंत्र्याचं अख्खं कुटुंब त्या ठिकाणी बोरी तळ ठोकून होतं, पण तरीसुद्धा बोरीतील सुजाण जनतेने आम्ही मागच्या 5 वर्षात केलेले विकास कामांवर विश्वास ठेवून भरघोस असं मताधिक्य त्या बोरी गावातून देऊन, आणि तसेच वर्णा पंचायत समिती गणातील सर्व माझ्या 72 मतदारांचे या निमित्ताने मी आभार व्यक्त करणार आहे। आणि जनता ही विकासाच्या बाजूने, काम करणाऱ्या माणसाच्या बाजूने उभी आहे, हे परत आज या ठिकाणी जनतेने जो कौल दिला त्याने आज या ठिकाणी दाखवून दिलेला आहे। सर्वप्रथम आता कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती कामाला प्राधान्य देणार? सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता उन्हाळा येऊन ठेपलेला आहे। बोरी परिसरात प्रॉपर बोरीमध्ये त्या ठिकाणी 16 गाव पाणीपुरवठा योजनेमधनं पाणीपुरवठा योजना स्वतंत्र करून आम्ही जवळपास 23 कोटीची पाणीपुरवठा योजना त्या ठिकाणी कार्यान्वित मंजुरी मिळवली होती, परंतु आता त्याचं टेस्टिंग झालेलं आहे। अंतिम टप्प्यामध्ये ती पाणीपुरवठा योजना असल्यामुळे त्या पाणीपुरवठा योजनेचं आम्ही बोरी वासियांना उन्हाळ्याच्या अगोदर कसं लोकार्पण होईल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत। तसेच वर्णा पंचायत समिती गणामध्ये जे काही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्या रस्त्यांच्या कामावर देखील आम्ही प्राधान्याने काम करणार आहोत। विजयाचे श्रेय कोणाला देतात? विजयाचे श्रेय या ठिकाणी आमचे नेते सन्माननीय विजयरावजी भांबळे साहेब असतील, सुरेशभाई नागरे असतील, आणि तमाम बोरी आणि परिसरातील माझे 72 मतदार बंधू भगिनी आहेत, या सर्वांना मी या ठिकाणी विजयाचं श्रेय या ठिकाणी देणार। राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागेवर लढले होते, परंतु 4 जागेवर विजय प्राप्त झाला। 6 जागेवर पराभव झाल्याचं कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर ऐन निवडणुकीमध्ये सन्माननीय आमचे नेते दादांचं जाणं आणि त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी धक्का बसणं ही एक प्रामुख्याने गोष्ट तर त्या ठिकाणी झालेलीच आहे, परंतु धनशक्तीचा वापर जो भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी अनेक जवळपास 10ला 10 मतदारसंघामध्ये धनशक्तीचा जो वापर केला, त्याला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही जी निवडणूक झाली त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निगेटिव्ह नरेटिव्ह आणि बाकीच्या गोष्टी या आहेत, त्यामुळे 4 गटामध्ये आपण या ठिकाणी विजय मिळवू शकलो, परंतु निश्चितच 6 गटामध्ये आम्ही कुठे कमी पडलो याचं अवलोकन करून परत एकदा आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत।